हॅलो, नमस्कार. कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर आज आपण एकदम हेल्दी प्रोटीन रिच अशी पॅटी किंवा तुम्ही याला टिक्कीसुद्धा म्हणू शकता, तर आपण त्याची रेसिपी बघणार आहोत. ही टिक्की बनवायला आपल्याला फक्त 2 गोष्टींचा वापर करायचा आहे आणि आपले जे रेग्युलर ड्राय मसाले आहेत ते आपण वापरणार आहोत. बस त्या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही एकदम जास्त गोष्टी वापरायच्या नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या पॅटीमध्ये आपण थोडंही एक थेंबसुद्धा तेलाचा किंवा साखरेचा वापर किंवा मैद्याचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे आपण याला वेट लॉससाठी सुद्धा आपण याला खाऊ शकतो. तसंच आपण इव्हिनिंग स्नॅक्स वगैरे जे असते त्यासाठी तेव्हासुद्धा आपण याला एकदम गिल्ट फ्री होऊन खाऊ शकतो. तर रेसिपी आवडली तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूला दिलेली बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा. आणि आता सुरुवात करूया रेसिपीला. तर हे भिजवलेली मूग आहे, याला मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले होते. आणि आता आपल्याला हे मूग घ्यायचे आहे. तुम्ही याला 1 दिवस भिजवून दुसऱ्या दिवशी घट्ट कापडामध्ये बांधून याला कोंब येईपर्यंत ठेवू शकता आणि कोंब आलेले मूगही वापरू शकता. ते जास्त विटॅमिन्स आणि प्रोटीन्सयुक्त असतील. पण मी फक्त साधे विदाऊट कोंब आलेले मूग घेतलेले आहे. त्यानंतर हे ओट्स आहे, इथे मी 4 चम्मच ओट्स घेत आहे. हे या ओट्सला मी ड्राय रोस्ट केलेलं आहे आधीच, त्यामुळे तुम्ही ओट्सला थोडंसं हलकं कढईमध्ये ड्राय रोस्ट करा आणि त्यानंतर ते ओट्स यूज करा. आणि आता आपल्याला मूग आणि ओट्स हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. तर मूग जे आपल्याला वापरायचं आहे त्याचं पाणी मी आधी पूर्ण निथळून घेतलेलं होतं, किंवा तुम्ही एका कॉटनच्या कापडाने त्याला स्वच्छ असं पुसूनसुद्धा घेऊ शकता. ओट्स आणि मूग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला 1 मिरची घालून घ्यायची आहे. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार ठेवू शकता. ही जास्त तिखटाची मिरची होती त्यामुळे मी 1च घातलेली आहे. कमी तिखटाच्या मिरच्या असेल तर तुम्ही 2ही वापरू शकता. आणि आता आपल्याला याला मिक्सरमधून याची एक छान अशी दरदरी रवाळ टेक्स्चर असणारी पेस्ट करून घ्यायची आहे. खूप जास्त एकदम बारीक किंवा या पेस्टला बारीक करताना पाण्याचा वापर आपल्याला थोडाही करायचा नाही आहे. एकदम अशा पद्धतीने छान पेस्ट होऊन तयार होते. गरज पडली तर तुम्ही यामध्ये थोडंसं दहीसुद्धा वापरू शकता, पण मी दही वगैरे नाही वापरलेलं आहे. फक्त साधं मूग आणि ओट्स आणि त्यामध्ये 1 मिरची घातलेली होती. आता हे सर्व पेस्ट आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे फक्त ड्राय मसाल्यांचा वापर करायचा आहे. त्यामध्ये मी हळद, लाल मिरची पावडर घातलेला आहे. मिरची घातलेली होती त्यामुळे लाल मिरची पावडर मी फक्त थोडंसं कलरसाठी वापरत आहे. आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या पद्धतीची टेस्ट आवडते त्यानुसार तुम्ही तुमचे ड्राय मसाले वापरू शकता. इथे मी मॅगी मसाला थोडासा वापरत आहे. मॅगी मसाल्याने एक छान चटपटी अशी टेस्ट येते. मॅगी मसाला नसेल तर तुम्ही चाट मसालाही वापरू शकता. ते पूर्ण आपल्या टेस्टवरती आहे. आपल्याला जेही मसाले आवडते त्यामध्ये तुम्ही थोडासा गरम मसालाही वापरू शकता. पण आपण थोडा एक हेल्दियर टच याला देत आहोत त्यामुळे मी गरम मसाला वगैरे वापरलेला नाही आहे. त्यानंतर हे मी सेंधे नमक इथे टाकत आहे. सेंधे नमक टाकलेलं आहे. आणि मी यामध्ये थोडंसं आमचूर पावडर टाकलेलं आहे, अर्धा चम्मच. कारण मी मॅगी मसाला घातलेला आहे त्यामुळे आमचूर पावडर थोडंसंच अर्धा चम्मच घातलेलं आहे. तुम्ही यामध्ये थोडंसं अर्धा निंबू कापूनही पिळू शकता. निंबूनेही छान टेस्ट येते. आणि हे सर्व मसाले आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचे आहे. तोपर्यंत हे स्टीमर आहे गॅसवरती मी थोडंसं पाणी घालून पाण्याला एक वाफ काढून घेणार आहे. आणि जोपर्यंत स्टीमरमध्ये पाण्याची वाफ होते आणि पाणी गरम होते तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट छान मिक्स करून घ्यायची आहे. त्याआधी इथे मी स्टीमरला थोडंसं तेल लावून तयार करून ठेवते, त्याला ग्रीस करून ठेवते, म्हणजे जेणेकरून आपल्या पॅटीज बनल्या की आपण डायरेक्ट त्या प्लेटमध्ये ठेवणार आहोत. तर हे ड्राय मसाले छान सर्वीकडे आपण मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं तुम्ही टेस्ट करून बघू शकता. मसाले कमी जास्त तुम्हाला कितपत तिखट किंवा मीठ वगैरे जर काही कमी जास्त वाटलं तर तुम्ही या स्टेजला थोडंसं ॲड करू शकता. जसं की मिक्स झाल्यानंतर मी थोडंसं टेस्ट करून बघितलं तर मला थोडंसं मीठ आणि थोडं हलकं तिखट कमी वाटत होतं, त्यामुळे मी एक्स्ट्रावरून थोडंसं मीठ आणि तिखट घालून घेतलेलं आहे. तुम्हीही तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला काही कमी जास्त वाटलं तर या स्टेजला आपण त्याला बॅलन्स करू शकतो. इथे मी थोडंसं अर्धा चम्मच मिरची पावडर घातलेलं आहे आणि थोडंसं
मीठ वापरत आहे. सेंधे मीठ हे थोडंसं चवीला नॉर्मल मिठापेक्षा कमी खारट असते, त्यामुळे सेंधे मिठाचं प्रमाण थोडंसं किंचितचं असं जास्त घातलं तरीही चालेल. आणि याला परत एकदा आपण छान मिक्स करणार आहोत आणि आता आपण पॅटीज बनवून घेणार आहोत. तर याचा शेप हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, जसंही तुम्हाला आवडेल तसं. पण मी साधं आपलं जशी आपली टिक्की वगैरे आलू टिक्की किंवा पनीर टिक्की असते त्या पद्धतीची शेप इथे बनवून घेत आहे. स्टीमरवरती तुम्ही जर तुमच्याकडे बटर पेपर असेल किंवा आपली जी प्लॅस्टिकची पत्रावळी असते तीही तुम्ही गोल आकाराने कापून त्यावरती ठेवू शकता. पण मी डायरेक्ट स्टीमरला ग्रीस केलेलं आहे तेलाने आणि त्यावरच मी आता डायरेक्ट पॅटीज ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पॅटीज डायरेक्ट स्टीमरमध्येच ठेवायचे आहे. माझ्या स्टीमरची साईज, प्लेटची साईज थोडी छोटी आहे, त्यामुळे आपल्याला 2 पॅटीमध्ये थोडंसं अंतरसुद्धा ठेवायचं आहे, म्हणून ॲट ए टाईम फक्त 4च पॅटीज बसल्या आहे. तर अशा पद्धतीने छोट्या मोठ्या अशा माझ्या 4 पॅटीज इथे बनवून तयार झालेल्या आहे. आता आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत आपण पॅटीज बनवल्या तोपर्यंत इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. आणि आता आपल्याला स्टीमरमध्ये पॅटीजला स्टीम करून घ्यायचं आहे. साधारणतः 7 ते 10 मिनटात या पॅटीज छान स्टीम होतात. मध्ये मध्ये आपल्याला 1 ते 2 वेळा थोडंसं चेक करावं लागेल. तर इथे 5 मिनटानंतर आपल्या पॅटीज ऑलमोस्ट स्टीम झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. आणि त्यानंतर परत एकदा चेक केलं होतं मी. तर हाताने थोडंसं हलकंसं प्रेस करून बघायचं. जर थोडंसं आपल्याला कडक असं वाटलं तर इथे आपल्या पॅटीज बनून रेडी झालेल्या आहे. तर इथे माझ्या पॅटीज बनून छान रेडी झालेल्या होत्या. गॅस बंद केला आणि आता वाफेवरती याला 2 मिनटं मी असंच ठेवणार आहे. आणि त्यानंतर थोडीशी वाफ निघाली की आपण त्या पॅटीज काढून घेणार आहोत. आणि बाकीही पॅटीज मी सर्व तयार करून घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या छान प्रोटीन आणि ओट्सच्या मूग आणि ओट्सच्या एकदम प्रोटीन रिच अशा पॅटीज, हेल्दी पॅटीज बनून तयार झालेल्या आहे. तर तुम्ही याला मेयोनीज किंवा टोमॅटो सॉस किंवा दही यासोबतही खाऊ शकता. मी इथे टोमॅटो चटणीसोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत याला सर्व करू शकता आणि पॅटीज एन्जॉय करू शकता. तर रेसिपी आवडली तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि आपल्या कुक विथ मामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.